दरम्यान शाहरुखचा फोन येण्याआधी शाहरुख खान कोण आहे, मला पठाणबद्दल काही माहित नाही, अशी विधानं आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी केली होती। गुवाहाटीतील पत्रकार परिषदेत शाहरुख खानच्या आगामी पठाण चित्रपटाबद्दल त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी ही उत्तरे दिली होती। पठाण चित्रपटाबद्दल त्यांनी काहीही जाणून घेण्यास नकारही दिलेला होता। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या निषेधाबाबत काही अडचण आली असती तर शाहरुख खानने मला फोन केला असता, असंही ते त्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते। अनिसचे श्याम मानव यांच्या आणि बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्रींमध्ये सुरू असलेल्या वादावर आता भाजप आमदार राम कदम यांनी मोठं विधान केलंय। आम्ही अंधश्रद्धेचं समर्थन करत नाही, मात्र 4 वेद, 18 पुराण, उपनिषद, महाकाव्य आणि हिंदू धर्माचं विधिविधान हे स्वतःच एक सखोल शास्त्र आहे। तुमच्या साधनेचं सामर्थ्य आणि अष्टांग योगातून तुम्हाला मिळणारा परमदिव्य दृष्टीचा अनुभव, या गोष्टी तुम्ही काँग्रेसचे असल्याने तुमच्या गळ्याखाली उतरणार नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली आहे राम कदम यांनी। ये वही श्याम मानव जी है जो हमारे सनातन साधु संतों के बारे में बोलकर सीधे पहुंचे राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा में। ये सोची समझी साजिश के तहत हमारे हिंदू धर्म के साधु संतों को बदनाम करने का कांग्रेस स्पॉन्सर्ड षड्यंत्र है। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आणि मध्य प्रदेशातील बागेश्वर बाबा यांच्यात वाद पेटलाय। दिव्य शक्ती असल्याचा दावा या बाबाकडून केला जातोय, तर ती सिद्ध करण्याचं आव्हान अनिसने केलंय। मध्य प्रदेशात या बाबाचं मोठंच प्रस्त आहे। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। हटा के बता, इतना बड़ा वाला बहादुर है हो तुम। वो आए, जो हमें प्रेरणा लगेगी वो हम लिखेंगे, और जो कलमबद्ध करेंगे वो सत्य निकलेगा। हमें अपने इष्ट पर इतना भरोसा है। हमारा ज्यादा बात विवाद में हमें उत्तर इसलिए नहीं देते क्योंकि हाथी चले बाजार, कुत्ता भौंके हजार। रावणाशी फोनवरून बातचीत केल्याचा बागेश्वर बाबांचा दावा। एक बार हमारी रावण से बात हुई, फोन कॉल पर। अब ये मत पूछना कि नंबर क्या था, हुई तो हुई। कधी विरोधकांवर पातळी सोडून टीका। 2 दिन दरबार लगा, 7 दिन कथा क्यों हुई? कितने दिन चली कथा? 7 दिन चली ना। अब ठटरी के बरे तुम ही नहीं आए तो लो, रायपुर में दरबार है, आ जाओ, किराया खर्चा हमसे ले लेना, तुम्हारी ठटरी हम बार देंगे। अरे देखो, हमारा ज्यादा बात विवाद में हमें उत्तर इसलिए नहीं देते क्योंकि हाथी चले बाजार, कुत्ता भौंके हजार। तर कधी धर्मासाठी बुलडोजर चालवण्याचा सल्ला। कुछ दिन बाद हम भी बुलडोजर खरीदने वाले हैं। अब पैसा नहीं है इतना, वरना हम भी बुलडोजर खरीदेंगे, और जो राम के काज पे और सनातनीय महात्माओं पर, संतों पर और भारतीय सनातनीय हिंदुओं पर पत्थर चलाएगा, हम बुलडोजर उसके घर पर चलाएंगे। कधी कधी अचानकपणे बाबांचं हृदय परिवर्तन होतं आणि ते आपल्या वक्तव्यावर जाहीर माफी मागतात। हमारे जोश में जो भी बुरा निकला तो हम भैया यही कहते हैं कि हमें होश नहीं रहता है, बोलने वाला कोई और था। पण बाबांच्या कथा वाचनापेक्षा त्यांच्या कथित चमत्कारांची मोठी चर्चा आहे। पण आता त्यांच्या या कथित चमत्कारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। बागेश्वर बाबांच्या दरबारात रोज शेकडो भक्त हजेरी लावतात। त्यावेळी या शेकडोंच्या गर्दीत बाबा अचानक एखाद्या व्यक्तीला बोलावून त्यांचं नाव, पत्ता आणि सगळी कुंडलीच उपस्थितांसमोर मांडतात। जिन जिन की अर्जी नहीं लग पाएगी, जिन जिन का पर्चा कल नहीं बन पाएगा, परसों उन सबको भभूति का वितरण करवाया जाएगा। पण यामुळेच बागेश्वर बाबा वादात सापडले। खरं तर सोशल मीडियावर बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे असे शेकडो व्हिडिओ व्हायरल झाले। त्यामध्ये त्यांच्या दरबारात येणारे भक्त अचानक घुमू लागतात, जमिनीवर लोटांगण घालतात, विचित्र हावभाव करतात। सीताराम 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 आणि त्यानंतर बाबा धीरेंद्र शास्त्री त्या व्यक्तीच्या अंगावर काहीतरी शिंपडतात। ती उपचार पद्धत असल्याचा दावा त्यांच्या भक्तांकडून केला जातोय। पण यावरूनच वादाला सुरुवात झाली आहे। बागेश्वर बाबा आणि त्यांच्या विरोधकांकडून दावे प्रतिदावे केले जातात। बागेश्वर बाबा आपल्या कथित शक्तीच्या दाव्यावर ठाम आहेत,
पण विज्ञानाच्या कसोटीवर बागेश्वर बाबानं आपल्या कथित चमत्काराचा कोणताही पुरावा सादर केला नाही. तसंच अनिसनं दिलेलं आव्हान पूर्ण केलं नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. औरंगाबाद मध्ये